आपण आयुष्यामध्ये जे काही करतोय ना, ते खरंच आपल्याला आवडतंय, की दुसऱ्यांना दाखवण्यासाठी करतोय? नक्की थोडा विचार करा. कारण मला वाटतंय, आपण सगळे कुठेतरी यामध्ये अडकत आहोत. आपण एखादी नवीन गोष्ट घेतो. पहिला विचार काय असतो? मला हे खरंच पाहिजे आहे, की लोकांना कसे वाटेल? आपण कुठेतरी फिरायला जातो, फोटोज काढतो, स्टोरीज पण टाकतो आणि कधी-कधी असं वाटतं, की आपण तो मोमेंट जगण्यापेक्षा तो मोमेंट अपलोड करण्यासाठी जास्त जगतोय आणि हे फक्त मोठ्या गोष्टींमध्ये नाही. आपण कपडे घेताना, फोन घेताना, बाईक घेताना किंवा आपलं करिअर ठरवताना पण कुठेतरी दुसऱ्यांचं ओपिनियन डोक्यात ठेवतो. कारण आपल्याला एक गोष्ट खूप जास्त महत्त्वाची वाटते. लोकं काय म्हणतील? पण एक गोष्ट लक्षात आली. आपण लोकांना कितीही खुश करायचा प्रयत्न केला ना, तरी प्रत्येकाला आपण आवडणार नाही. मग अशा लोकांसाठी आपण स्वतःचं आयुष्य का बदलायचं? आपल्याला जे आवडते ते करायचं आणि ज्यात आपल्याला खरंच आनंद मिळतो, त्याला सगळ्यांची परमिशन लागते का? आपण ह्याचा अर्थ असा नाही, की लोकं काय म्हणतील हे ते ऐकायचं नाही. आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचं ओपिनियन महत्त्वाचं आहे. पण शेवटी डिसिजन घेताना आपल्यालाही स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे. मी हे खरंच माझ्यासाठी करतोय, की फक्त लोकांना दाखवण्यासाठी? कारण शेवटी लोक किती दिवस बोलतील, काही दिवस जज करतील, पण मग ते त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात बिझी होतील. पण तुमचं आयुष्य हे तुम्हाला जगायचं आहे. म्हणून आजपासून एकदा तरी स्वतःला हा प्रश्न विचार, मी हे माझ्यासाठी करतोय, की लोकांसाठी? आणि हॉनेस्टली सांगा मला, तुमच्या आयुष्यात अशी कोणती गोष्ट आहे, जी तुम्ही लोकांच्या ओपिनियनमुळे करत नाही? कमेंट्समध्ये सांगा. भेटूया पुढच्या संडेला त्यावरच बोलायला.